शासन महिला बाल विकास विभाग यांच्या अंतर्गत आमचं स्नेह कला पथक आपल्यासोबत एक पथनाट्य सादर करत आहे. तरी आपण ते शांतपणे पाहावं. आपल्या सगळ्यांचा एकच नारा, आपल्या सगळ्यांचा एकच नारा, टीका खेळत नाहीये. मी नाही येणार तुमच्या सोबत खेळायला. का मी आता ना मोठी झालीये, मी तुमच्या सोबत खेळणार नाही. कधीपासून मोठी झाली तू? तुम्हाला माहितीये का काय माझं ना आता लग्न ठरलंय. लग्न झालं? हो. एवढं लहान असतं ना आपण त्या शाळेत जातो ना. काय लग्न झालं तुझ्या एवढी लवकर? माझी आजी म्हणते आणि तुझ्या मागे 2 बहिणी, तुझं लग्न लवकर करून देऊ आणि एकदाचा डोक्याचा ताण घालून देऊ. डोक्यात नाही ती आजी. असं पण लग्न झालं असतं का? आमचं नाही झालं, तुझं बरं झालं. नाही, माझी आजी सांगते आता तू घर काम शिकायचं, लहान मुलीसारखं वागायचं नाही, खेळायचं नाही, घरातली कामं शिकायची. हो का? म्हणजे आता मी तुझं लग्न झालं की तू तुझ्या नवऱ्याच्या घरी सासरी राहशील. असं कसं अगं पण तुला माहितीये का काय माझा होणारा नवरा ना खूप सुंदर आहे. क्या बात आहे. मज्जा आहे बाबा एकोणीसची. अगं बाई, वा वा. अरे निघून गेली. या पुढे जाऊन जा. या हो या. नाटक बघा. या हो या. नाटक बघा. पैशाचं. नाटक बघा. या हो या. नाटक बघा. या हो या. नाटक बघा. नाटक बघा. नाटक बघा. हो. आली का बाई? शाळा शिकून कोणाचं भलं झालं तर तुझं भलं व्हायचंय. हा, तुला सांगितलं ना शाळेला जायचं नाही, मग काला शाळेला जाती? आता तुझं लगीन ठरलंय, समजलं का? आता तुला फक्त चूल आणि मूल, भाकरी शिकायच्या, कालवण शिकायचा आणि चालली म्हणजे दप्तर घेऊन शाळेला. वय घरी चल, भाकरी का पाहिजे? मला पण शिकायचंय ना, शाळेत जायचंय ना. काय शिकून कोणाचं भलं झालं तर तुझं भलं व्हायचंय. आम्ही पाय शिकलो पण आम्ही भाकरी खापीतो ना घरात, का नाही खापी? मग तू भाकरी खापायच्या. चल बाई घरात. अगं आई, काय झालं? असं बॅग वगैरे फेकायला एवढं काय झालं तुला? फेकून दे सगळं. मला खूप राग आलाय सगळ्यांचा. कसला राग आलाय? मला कुठे नाही जायचं, एवढं लवकर कुठे नाही जाणार आहे. मी इथेच राहणार आहे. अगं पण नाही, मी तुला सोडून पाठवतो कुठे? नाही, मी तुला सोडून कुठेच नाही जाणार एवढं लवकर. अगं पण काय झालं काय? मला पाठवलं तुला कुठे? मला शिकायचंय, मला शाळेत जायचंय, मोठं व्हायचंय, खूप काही करायचंय. मला तुझ्यासारखं शिक्षिका व्हायचंय, माहितीये का तुला? हो ना, हो. शाळेत जातेच आहे ना, अभ्यास करते ना तू. पण तू तर माझं लग्न लावून देशील ना आता. आता हे कोण तुला सांगितलं असं? नाही, माझं लग्न करून देणार, मी पण मोठी झाली आता. सगळे म्हणत होते. बाई बाई बाई, कोण सांगितलं पण तुला हे असं? माझी लग्न लाव. माझी एक मैत्रीण आहे, ती म्हटली की माझ्या घरचे म्हटले की मी आता मोठी झाले तर मी आता शाळेत येणार नाही, मी लग्न करणार आहे. असं म्हणत होती ती. एवढ्या लहान वयात हो. अजून तुम्ही 7वी 8वीत शिकल्या नाही तर लग्न लावणार आहे? पण तिचं लग्न होणार आहे ना, मग माझं पण लावून देशील तू? नाही ग बाळा, तुझं नाही लावणार आहे. चल बरं, मला दाखव कोण मैत्रिणी आहे, कोण तुझी मैत्रिणी आहे तिचं. हो चल आपण जाऊ घरी. दाखवते. हो चल दाखवते तू. चल. आणि खरंच लावणार आहे का? हो लग्न लावणार आहे तिचं. मला गावातल्या त्या सरपंचांना पण सांगायला लागणार आता. हो सांगू हा? सांगू. सगळे जाऊ, त्यांना पण येऊ. नाटक बघा. नाटक बघा. नाटक बघा. नाटक बघा. नाटक बघा. हा नमस्कार बोला. आहे या या या.
आपल्याला एक काम म्हणजे आहे. ही सांगत होती की हिच्या मैत्रिणीचं लग्न ठरलंय. अजून या 7वी 8वी नाही झालेल्या आहेत. अरे बापरे, कोणी सांगितलं? आणि माझ्या जिल्ह्यात असं होऊच शकत नाही. नाही चला ना, म्हणून तर मी म्हणलं चल तिच्या घरी जाऊया आपण. आणि मी पण ओळखते त्या आजींना, तर चला आपण हो जाऊ. का? जाऊया. कोण असं करतं मला बघू देतात. त्यांना कडक शासन झालंच पाहिजे. चला तुम्ही. अहो, त्यांना साधं समजत नाही. 2006 पासून यासाठी कडक नियम लागू केले आहेत, तरी समजत नाही यांना. चला दाखवा मला. हो चला. अगलावी बाई, अगलावी बाई, आजी आहेत का घरात? हो बसा. हो मास्तरी बाई आली, जरा गुळ पाणी आणा की. हा? अगं बाई, तुला कधी म्हणायला लागायचंय? आता मला नवऱ्याच्या घरी जायचं. मला तुमचं गोळ पाणी नकोय. हा, मला तुमचं गोळ पाणी नकोय. ठेवा तुमच्याकडेच ते. अहो मॅडम, अहो काय झालं तुम्हाला? अहो अशा रागू नका हो. अगं बाई, पाणी आण. मॅडम बसा. अहो गुळ पाणी. अहो सर बसा. अहो आज पाटील तर आमच्या घरी उगवले. हो. काय का? काय काम म्हणजे? अहो, तुम्ही तुमच्या नातीचं लग्न ठरवलंय का? आणि तुम्हाला कसा पत्ता लागला बाई? आम्हाला कळालं म्हणून तर तुमच्याकडे आलोय. नाही असं काहीच झालं नाही. अहो आता 4 नाती दिल्या मला, बरोबर आहे का नाही? हो, मग? एकीचं लग्न केलं तर दुसरीचं करावं लागेल ना. तर एकच पळून गेली तर दुसरीचं लगीन कसं होईल बरं? असं कसं होईल? तू छोटी आहे, अजून लहान आहे. अहो याच वयामध्ये लग्न केलं ना बरं राहतं. हे आमचं लगीन केलं नाही का बरं आमच्या आई बापांनी लवकर? तुमचा काळ वेगळा होता, आता हा काळ वेगळा आहे. काही तुम्हाला काळ आता- काही काळ काही नसतो. अहो नाही, ऐका माझं, ऐका. एवढ्या लहान वयात तुम्ही जर लग्न लावलं ना, एक तर तिचं अजून पूर्ण म्हणजे अजून वाढ झालेली नाहीये व्यवस्थित. इतके लहान आहेत, पूर्ण शरीराची वाढ नाही झालेली असते. त्याच्यात तुम्ही तिचं असं लग्न लावलं तर काय होणार? तिला मानसिक त्रास होणार. आणि विशेष म्हणजे तिचे पूर्ण जे मानवी अधिकार आहे ते हिरावून घेऊन जाऊ शकलेले असते. ए बाई, तुला शिकेल ना तुझ्या घरी. मला शहाणपणा नको शिकू. मी माझ्या नातीचं लगीन करूनच दाखवीन तुला. हे बघा आजी, अहो असं करू नका. ऐका, हे बघा आजी, सांगा त्यांना कोणकोणते हे अधिकार बघा, आहेत. तुम्हाला माहितीये का, शासनाने कठोर नियम लागू केलेले आहेत. आणि आता बालविवाह हे करता येणार नाही. ते नियम मला काही समजत नाही. मी लगीन करणार म्हणजे करणार. माझ्या नातीचं लगीन तुम्ही करून देणार आहे का? सांगा बरं. अहो ती स्वतः मोठी होईल ना व्यवस्थित शिकून. ऐका, जर तुम्ही असं केलं ना तर तिचा शिक्षणाचा अधिकार तर तुम्ही हिरावून घेता त्याचा. परत ते तिचा सुरक्षित अधिकार आहे जो तो हिरावून घेतला जाणार तिच्यापासून. तिला जो निरोगी स्वस्थ जीवन जगायचं आहे तो अधिकार तिला मिळणार नाहीये. बरोबर बोलताय त्यासाठी आम्ही हे लग्न होऊ देणारच नाही. पूर्ण गाव उभा राहील आणि हे लग्न आम्ही होऊ देणारच नाही. परत जर लग्न झालं आणि ती अल्पवयीन आई बनायला लागली तर आईच्या जीवाला आणि त्या बाळाच्या जीवाला किती धोका असतो तुम्हाला माहिती आहे अहो ना? काही होत नाही. 12 वर्षाची असताना माझं लगीन झालं आणि मला आता 4 पोरं आहे. माहितीये का? मला काय झालं तेव्हा अहो. झाड भरली तर तिला झाड भरायची आहे. अहो माहिती आहे मला आजी, तुमचे 2 मुलं दगावले होते, मला माहिती आहे. मग ते देवाची कृपा. देवाची कृपा म्हणून माझ्या 2 पोरं जगावले. देवाची कृपा नाही, हा तुमचा हलगर्जीपणा होता म्हणून असं झालं ते. अहो असं काही नसतं. तुम्ही माझ्याशी उगीच भांडू नका आणि आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांगतोय ना. हो आजी, तुम्हाला माहित आहे का बालविवाह काय दंडनीय अपराध आहे? ए बाबा, तू नको शिकू. तुझ्या बघूच तर ना मी लय दुनिया पाहिली. आता तू एवढा आहे ना एवढाच राह. मला शिकवायचं काम नाही करायचं. मी लगीन करणार म्हणजे करणार. असं नाही चालत आजी. हा कायदा 2006 मध्ये लागू केला आहे सरकारानुसार. असे ना आता तो कायदा बिदा आपल्याला काही माहिती नाही बाबा. पण मला फक्त नातीचं लगीन करायचं आणि डोक्याची ताण कमी करायचा, बस. विषय संपला. अहो अजूनही बघा ना, तुम्हाला त्या सगळ्या सांगतील. आता शिक्षिका आहेत, आपल्या सरपंच बाई यांच्या मिसेस आहेत, त्या सांगतील तुम्हाला. अजून आपण चला अजून मुद्दे बघून घेऊया. तुम्हाला काहीच कळत नाहीये जर चालल्या चालेल, लग्नाला. सांगा मला काय मुद्दे असेल ते. मी पण ऐकते आणि हे पण ऐकतील. आणि कसं लग्न लावता बघतो आम्ही आता. या कायद्यामध्ये 18 पेक्षा कमी मुलगी आणि 21 पेक्षा कमी मुलगा असेल तर त्यांचं लग्न होऊ शकत नाही. बालविवाह करून देणं हा कायद्याने गुन्हा आहे आणि जो कोणी बालविवाह करून देईल त्याला शासनाच्या अनुसार कारावासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते. तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आणि बालविवाहाला एकदम विरोध करायचा आहे.
बालविवाह करणं हा कायद्याने गुन्हा आहे. जर कुठे तुम्हाला बालविवाह करण्यात आढळलेच तर तुम्ही 1098 ला कॉल करू शकता किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधा. तुम्ही महिला हेल्पलाईन 181 किंवा 112 वर संपर्क करू शकता. जर तुम्ही कुठे बालविवाह होताना बघितलं तर संपर्कच्या ज्या आशावाडी वर्कर्स आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. आता या समध्यांनी सांगितल्यावर मला ऐकावंच लागल का नाही? नाही बाई, मी पण आता माझ्या नातीचं 18 वर्षाची झाल्याशिवाय लगीन करणार नाही. आणि तुम्ही पण लक्षात ठेवा बरं का पोरांनो, तुमच्या आई बापाला सांगायचं 18 वर्षाचं होईपर्यंत माझं लगीन होणार नाही. त्याचबरोबर आजी, जे बाल लग्नाला येणार पंडित आणि जे लग्नाला येणार आहेत हे सगळे या गुन्ह्यामध्ये हे जातील, सामील झाले घेतले जातील. म्हणून त्यांनी ही काळजी घ्यायची आहे. जे कोणी जरी हजर राहिले म्हणजे पाहुणे मंडळी जे येते लग्नाला त्यांना सुद्धा शिक्षा होणार. जे लग्न लावतात पंडित त्यांना सुद्धा शिक्षा होते. म्हणूनच आता आजींनी कसं ठरवलं आणि तुम्ही मुलांनी सुद्धा व्यवस्थित याच्यातनं बोध घ्यायचा आहे. ह्याचं मतलब असं नाही आहे की तुम्ही लगेच आई वडिलांना उलटं बोलणार, तसं नाही. आई वडिलांना समजावून सांगायचं. जर कुठे तुमचं लग्न लावायसाठी जर आई वडील म्हणत असतील आणि तुम्ही 18 वर्षापेक्षा कमी आहे तर तुम्ही सुद्धा ठामपणे तुमचं मत सांगायचं किंवा जवळच्या कुठल्या मावशींना सांगायचं. जवळचं पोलीस स्टेशन आहे तिथे तुम्ही संपर्क करू शकता. मुलांना मला सर्व सांगितलेलं त्यांनी मला कळालेलं आहे. तर तुम्हाला पण कळालं का? मग 18 वर्षाचं होईपर्यंत लग्न कोण नाही करणार? व्हेरी गुड. मुलींचा हात वरती पाहिजे. जर मुलीचा वय 18, शांतता, मुलीचं वय 18 आणि मुलाचं वय 21 वर्ष झाल्याशिवाय लग्नाला तयार व्हायचं नाही. आणि जरीही तुमचे आई वडील तुमचं लग्न करत असेल तर 1098 ला कॉल करायचा आणि आपल्या आई वडिलांविषयी तक्रार नोंदवायची. ओके? सगळ्यांनी नाटक मनापासून बघितलं त्यासाठी धन्यवाद. खूप चांगला रिस्पॉन्स दिला तुम्ही आणि नाटक ऐकून घेतलं. जोपर्यंत नाटक चालू होतं तोपर्यंत शांत बसले. खूप छान मुलं आहात सगळे आणि धन्यवाद सगळ्यांना की नाटक इतकं आवडीने बघितलं. आपल्या सगळ्यांचा एकच नारा, बालविवाह बंद करून नाशिकला करा. आपल्या सगळ्यांचा एकच नारा. बालविवाह बंद करून नाशिकला करा. धन्यवाद. धन्यवाद. स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. जोरात clapping. गुड मॉर्निंग.